हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपला दुसरा दिवस. आपण दुसरा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे सांख्य योग. प्रभुपाद स्वामी त्याला काय म्हणतायत पहा. गीतेचे सार. हं? तर कालचा अध्याय होता अर्जुन विषाद योग. आपण त्याची पण आज थोडी रिव्हिजन करणार आहोत. तर आपण प्रथम आपलं मंगलाचरण म्हणू. हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तुम्ही एकदम वेळेवर सगळे हजर राहिलात आणि आपल्या योजना माताजी जे पठण करतात त्याचाही आनंद घेता. तर आपण सर्वात पहिल्यांदा राधा गोविंदांना प्रणाम करते, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, पुन्हा आमच्या इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. आणि आमची ही पूर्ण टीम, ज्यांच्या सपोर्ट शिवाय आपला हा असं एकमेकासमोर बसून अभ्यास करणं शक्य नाही. कारण ह्या ज्या स्लाइड्स वगैरे तुम्ही बघताय ह्या इंग्लिशमध्ये असत्या, त्या ट्रान्सलेट करणं वगैरे बरंच काम असतं. तर ह्या सगळ्यांना आपले को होस्ट ऍडमिन माताजी सर्वांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते आणि तुम्ही पण सगळे येता, तर तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आपण आहे ना आज दुसरा अध्याय पाहणार आहोत. हा, प्रभुपाद स्वामी ह्याला गीतेचे सार असं का म्हणतात. तर एक पिक्चर असतो बघा, ज्याच्यामध्ये म्हणजे त्याचा ट्रेलर येतो, टीजर, तो ट्रेलर म्हणतात ना, की साधारण 3 तासाच्या पिक्चर मध्ये काय असणार ते आपल्याला अंदाज येतो, हा, त्या ट्रेलरला पाहून. तसा हा जो अध्याय आहे ना, भगवंतानी गीतेमध्ये ज्या ज्या विषयांना स्पर्श केलेला आहे साधारणपणे, की ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग, तर असे वेगवेगळे भक्ती योग, तर ह्या सगळ्याला अ, ह्या अध्यायामध्ये कृष्णाने स्पर्श केलेला आहे. बऱ्यापैकी. त्यामुळे प्रभुपाद स्वामी ह्या अध्यायाला गीतेचं सार असं म्हणतात. आणि आपला कसा विचार असतो साधारणपणे, की कुठलंही आपण काही तेव्हा शिकत जातो, पण हे सुरुवात आहे, मग पुढे पुढे आपण शिकत जाणार. हा, आणि तसं नाही, गीतेचा प्रत्येक अध्याय महत्वाचा आहे. जरी हा आता अध्याय 2 नंबरला असला, हा, सांख्य योग, तरी सुद्धा तो म्हणजे 18व्या अध्यायापर्यंत तुम्हाला बघा ह्यातले श्लोक उपयोगीच पडणार. एकदम महत्वाचा, मोठा आणि खूप गहिरा असा अध्याय आहे हा. त्यामुळे प्रभुपाद स्वामी ह्याला गीतेचे सार असं म्हणतायत इथे. हा,
तर हा माताजी घ्या पुढची स्लाईड. आता सांख्ययोग सांख्य या शब्दाचा अर्थ काय असतो? की आत्मा आणि परमात्मा ह्यांच्या ज्ञानाचे विषय चर्चा केली जाते. त्याला सांख्ययोग. की आपण कोण? आत्मा आणि परमात्मा ह्यांच्या संबंधांची चर्चा असते. त्याला सांख्ययोग म्हटलं जातं. हा हा माताजी घ्या पुढची स्लाईड. आपले हे राधा गोविंद आहेत. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. हा आता आपण पहिला अध्याय काल जो बघितला त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की धृतराष्ट्राने चौकशी केली की माझी मुलं आणि पांडूची मुलं काय करतायत रणभूमीवर. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा ते पाहिलं. मग त्याच्यानंतर दुर्योधनाची भीती बघितली आणि तो जाऊन द्रोणाचार्यांना म्हणतो ना की त्यांची हे बघा बघा म्हणून त्यांनी त्यांच्या सैन्याची रचना कशी केली आहे. मग त्याच्यानंतर शंख फुंकल्यावर धृतराष्ट्रांच्या पुत्रांची हृदय विदीर्ण झाली ते पाहिलं. मग त्याच्यानंतर अर्जुनाने जे हे घ्यायला सांगितलं ना रथ ते बघितलं. आणि मग अर्जुन म्हणतो की मी युद्ध करायला तयार नाहीये. मग अर्जुन आपल्या युद्ध न करण्याची 5 कारणं देतो. आणि अ, आपण 9 कारणं बघितली की पांडवांचा अर्जुनाचा विजय हा होणारच होता. म्यूट ठेवा. हरे कृष्ण माताजी माताजी. म्यूट कर त्यांना. सगळ्यांनी पहा जरा सगळीजण स्वतःला जरा चेक करा. सगळ्यांनी म्यूट राहा. खूप आपल्या बॅकग्राऊंड नॉईजमुळे पूर्ण क्लास हे होतो डिस्टर्ब होतो. जरा चेक करा सगळ्यांनी स्वतः म्यूट आहात का. हां. तर आपण बघितलं की 9 कारणं अर्जुनाच्या विजयाची. हां. तर आता इथे असणार पुढे तुम्ही आठवा बघू. 5 कारणं अर्जुनाने जी आपल्या दुःखाची 5 कारणं सांगितली होती, की मी युद्ध करणार नाही. आणि 5 कारणं सांगितली होती. आठवतायत ती पटापट सांगा बघू. कशीही सांगा. एखाद दुसरं पण चालेल. दया, आनंद, पाप, कौटुंबिक परंपरा, असमंजसपणा. बाकीचे पण आणि पण सांगू शकता बाकीचे. हीच 5 कारणं आहेत. तुम्हाला काही आठवतंय का आणि? बरोबर आहे माताजी. चालेल. आणि माताजी पुढची स्लाईड घ्या. विजयाची 9 कारणं सांगा. एक-एक सांगा म्हणजे बाकीचे पण सांगतील. विजयाची 9 कारणं सांगितली होती. आपण आठवतं तुम्हाला? धर्मक्षेत्र आठवा बघू आणि काय? धर्मक्षेत्र बरोबर आहे. आणि काय? दिव्य रथ. दिव्य रथ. ओके बरोबर आहे. कपिध्वजा. गांडीव. बरोबर. गांडीव धनुष्य. येस. शंखनाद. हां, शंखनाद. बरोबर आहे. हो, शंखनाद. लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, ऋषिकेश. बरोबर आहे. आणि मग राहिलं एकच मोक्षदा एकादशीचा दिवस होता तो आणि त्यक्त जीविता. ओके बरोबर आहे. छान, छान. हां, ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर हा आपण पहिला अध्याय बघितला. पहिल्या अध्यायातनं आपण काय शिकायचंय? तर ना आ, की अर्जुनाने आपल्याला आपल्याला अर्जुनाच्या भूमिकेत पाहायचंय. तर अर्जुनाने एक केलं बघा, की दुःखात तो बुडाला. असं नाही होत, की तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखही येऊन जाऊन असतात मग त्याने एक केलं, की स्वतःच्या दुःखाची कारणं शोधली. आता आपण पण की दुसऱ्याला ते कळणार नाही. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम काय आहेत हे स्वतः शोधावे लागणार. ओके. मग त्याच्यानंतर आता आजचा अध्याय. काल आता बघा पहिल्या अध्यायात फक्त ऐकतायत कृष्ण. काहीही बोललेले नाहीयेत. ते फक्त ऐकतायत. आता आजचा जो अध्याय आहे ना आपण बघूया. मग ह्याच्यामध्ये अर्जुनाची ही 5 दुःखाची कारणं जी आहेत ना, त्याच्यातल्या 4चं उत्तर आपल्याला मिळणार आणि पारिवारिक परंपराचं उत्तर आपल्याला 3ऱ्या अध्यायात मिळणार. करुणा म्हणतो. अर्जुन काय म्हणतो? करुणा वाटते, मला दया वाटते.
तर भगवंत त्याला आत्म्याविषयीचं ज्ञान देतात, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर. मग तो काय म्हणतो, मला हे करताना आनंद नाही वाटणार कृष्णा. तर ते सांगतात, की ते "हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग", की तुझा काही तोटा नाही. तू म्हणजे आपण बघू ते मृत्यू पावलास तर स्वर्ग मिळेल, जिंकलास तर हस्तिनापूरचं राज्य. मग त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. तर भगवंतानी ना इथं भक्ती योगाविषयी सांगितलेलं आहे बघा, की तुम्ही एकतर तुमचं कर्तव्य करायला हवं आणि भक्तीमध्ये जे काय करता त्याचं पाप लागत नाही. हं. मग असमंजस तो निर्णय घेऊ शकत नव्हता, गोंधळलेला होता. तर भगवंत त्याला काय सांगतायत, हं, की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, म्हणून तू निर्णय नाही घेऊ शकत आहेस. निश्चयात्मका बुद्धी नाहीये तुझी. हां, म्हणून. मग त्याच्यानंतर अर्जुन विचारतो, "हो, पण मग कोण असतो ज्याची स्थितप्रज्ञ, ज्याची बुद्धी स्थिर असते?" मग कृष्णाने ते सांगितलेलं आहे, की कोण असतात स्थितप्रज्ञ मुनी, ते आपण पाहू. हं. आणि मग पारिवारिक परंपराचं उत्तर आपल्याला उद्याच्या अध्यायात मिळणार. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. हां. तर आता आहे ना, हा अध्याय सुरू करताना आपण गीतेचा आजपासून खरी गीता सुरू होते. कृष्ण बोलतात. तर हे पहिल्यांदा असतं ना आपलं, की अ, मला देव दिसत नाही तर मी मानणार नाही. मग आहे देव तर दाखवा मला. हां, आणि मग तो मला दिसत नाही तर मी मानणार नाही. मग कसं असतं आता तुम्ही विचार करा, की तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीजवळ उभे आहात. लांब तुम्हाला एक थोडी झाडं दिसतायत. हां, मग तिथं काय चाललंय हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला किती दिसू शकतं? लांबचं झाड म्हणते हां, असं बरं थोडं अंतर आहे तुमच्यामध्ये. तर तुम्हाला तिथे एक झाड आहे एवढं दिसू शकेल. पण तुम्ही त्याच्या जवळ गेलात, तर कळेल की तिथे एक पोपट पण आहे. तो पोपट त्या झाडाची फळं पण खातोय. घराच्या खिडकीतनं तुम्हाला तो दिसत नाहीये. ह्याचा अर्थ इथे मला दिसत नाही तर पोपट तिथे नाहीये, असं होत नाही. हा आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. हां, आपली इंद्रिय ही कशी आहेत? अपूर्ण इंद्रिय. हं. अपूर्ण इंद्रिय म्हणजे कशी? की आपण आपल्या डोळ्यांनी आपला चेहरा पाहू शकतो का? किंवा आपल्या पाठीमागे काय चाललंय? पलीकडच्या खोलीत काय चाललंय? ह्या आपल्या दृष्टीच्या मर्यादा आहेत. एका ठराविक वेव्हलेंथच्या पेक्षा वरच्या आणि कमी फ्रिक्वेन्सीच्या वेव्हज आपण ऐकू नाही शकत. हां, ही आपल्या कानांची क्षमता आहे. तर कुत्र्याला वास जास्त घेता येतो. आपल्याला नाही एवढा सूक्ष्म वास घेता येत. तर ह्या आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. ह्याला काय म्हणायचं अपूर्ण इंद्रिय आणि भगवंत जे आहेत ना ते पूर्ण आहेत. त्यामुळे आपण अपूर्णाने पूर्णाला जाणू शकत नाही. हां, आपल्यामध्ये ती जिज्ञासा असायला हवी. त्यासाठी शास्त्रांचा आधार घेऊन प्रयत्न करायला हवेत. पण तुम्ही जर का असं म्हणत असाल, की मला देव दिसत नाही, तर मी मानत नाही, तर ते पण रिकामे नाहीयेत, की तुम्ही मानत नाही म्हणून तुमच्या समोर येऊन बसायला. हां, ह्याला अहंकार म्हणतात. मग तुम्ही कुठेच पोहोचू नाही शकणार. ओके. ते आपली अपूर्णता आहे, की आपण त्यांना पाहू शकत नाही. मनुष्याचे ना लक्षात ठेवा हे तुम्ही हां, की मनुष्य शरीराचे 4 दोष आहेत. ओके. अ, कोणते 4 दोष? तर पहिला दोष की अपूर्ण इंद्रिय. हां, हा पहिला दोष आहे. त्याच्यानंतर मनुष्य हा चुका करत असतो. सतत चुका करतो. ओके. मग तो भ्रमात असतो. आता हा भ्रम कुठला ते तुम्हाला कळेल पुढे. पण तो भ्रमात असतो. हाही भ्रमच आहे ना, मला देव दिसत नाही तर मी मानणार नाही. हां, आणि त्याच्यामध्ये खोटं बोलण्याची किंवा दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती असते. हे 4 लक्षात ठेवायचे. मनुष्य शरीराचे हे 4 दोष आहेत, की तो अ, म्हणजे अपूर्ण इंद्रिये, तो भ्रमात असतो, सतत चुका करतो आणि दुसऱ्याला फसवण्याची इच्छा किंवा खोटं बोलत असतो. हं. तर ह्यामुळे आपण भगवंतांना ह्या डोळ्यांनी जाणू शकत नाही. त्यामध्ये लक्षात ठेवायचं आपली अपूर्ण इंद्रिय हे त्याचं कारण आहे. तुम्ही ज्ञानाच्या त्या स्तरावर गेलात तर चराचरामध्ये भगवंत दिसतील. गीता हे केल्यावर तुम्हाला जाणवेल. आपण थोडं तरी कनेक्ट होतो त्यांच्याशी. ओके.
हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आणि तुम्ही हे सगळं चेक करू शकता की खरंच आहेत ना आपली इंद्रिय अपूर्ण. एक दुर्बीण घेतल्याशिवाय आपण ठराविक मर्यादेचं पाहू नाही शकत. हं. मग भगवंतांना जर का जाणून घ्यायचंय हं, आहे ह्या शरीराने, तर आपल्यामध्ये जिज्ञासा असायला हवी. आणि ह्या शास्त्रांमध्ये बघा ईश्वर प्राप्तीचे हे 3 टप्पे सांगितलेले आहेत. ओके. काय आहेत ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ओके. मग ब्रह्म म्हणजे काय? तर हा पहिला टप्पा असतो. आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या जे आपल्याला काय दिसतं ना, झाडं, डोंगर, नद्या, पर्वत, समुद्र, असं ढग, आकाश, वारा, जे म्हणून काय तुम्हाला निसर्गतः दिसतं ना, सूर्य, चंद्र हा सगळा ब्रह्म येतो. हां. आणि अगदी आपण डोळे बंद केले तरी आपल्याला एक प्रकाश असा दिसतोच डोळ्यासमोर, तरी पण जाणवतो. तर हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. ओके. मग हा पहिला आहे टप्पा, की तुम्ही थोडंसं ह्या टप्प्यावर विचार करता, की आपण लहान असताना करायचोच ना, हे फुलपाखराचे पंख किती छान आहेत, हे रंग कोणी बनवले? किंवा हे पक्षी, हे प्राणी इतके सुंदर सुंदर कोणी बनवले? त्यांना वेगवेगळे आवाज काढता येतात. चंद्र, सूर्य वेळेत येतात. हं. तर हे कोण करतंय सगळं? आपण तर नक्कीच करत नाही आहोत. मग कोण करतंय? तर हा पहिला भगवंतांशी जोडण्याचा आपला टप्पा असतो. ह्याला ब्रह्म म्हणायचं, की छान-छान वाऱ्याच्या झुळूक येतात, पाऊस कोण पाडतं? हं. ह्याला म्हणायचं ब्रह्म, की आपण विचार करतो, की कोणी बनवलं हे किती सगळं छान आहे आणि तुम्ही ते फील करायला हवं. ओके, की कुणाची तरी ही कृपा आहे आपल्यावर. मग त्याच्यानंतर येतो त्याच्याही पुढे जर का तुम्ही जाल, इथंच थांबलात तर ब्रह्ममध्येच थांबलात. पण ह्याच्याही पुढे तुम्ही विचार करता, की हो बाबा कोण असेल? ह्याने कोणी बनवलं? आणि तुम्ही भक्तांच्या म्हणजे गुरूंच्या संगतीमध्ये आलात, शास्त्रांचा अभ्यास केला, तर परमात्मा हा पुढचा टप्पा असतो, की हे सगळं बनवलेल्या भगवंतांना ना तुम्ही चराचरामध्ये पाहायला सुरू करता. मग हा परमात्मा चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये असतात. हां, प्रत्येक. हे जे चतुर्भुज नारायण रूप आहे ना, ह्या रूपामध्ये प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये असतात. मग हा परमात्माच तर, की जेव्हा तुम्ही प्रत्येकाचं शरीर न पाहता त्याच्यामधला परमात्मा पाहत असता. मग ह्याही पुढे जाता, मग हा परमात्मा मूळ कुठे आहे वगैरे. म्हणजे अजून अभ्यास करता, भक्तांच्या संगतीत राहता, तेव्हा येतो भगवान हा टप्पा. भगवान कोण आहेत? कृष्ण, गोविंद. तर तो टप्पा येतो. ते कुठे राहतात आणि तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता. तर हे ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आहेत लक्षात ठेवा. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर जसं-जसं आपण ज्ञान मिळवत जाऊ, भगवंतांशी जोडत जाऊ, तसं आपण ह्या पुढच्या टप्प्यांवर जातो. ओके. मग आता भगवान कोण आहेत? मग त्याची पुढची स्लाईड घ्या. तर भगवान कोण आहेत ह्याविषयी आपल्याला गीता सांगते. 1 मिनिट आहे त्याचं उदाहरण आहे बघा. की आता ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ह्याचं इथे त्यांनी सूर्यदेवांचं उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे, की पहिला ब्रह्म म्हणजे काय, की तुम्ही सूर्यप्रकाश बघताय, की बाबा एक सूर्य आहे. हां, इथं 7 वगैरे वाजता सकाळी अ, उजाडायला म्हणजे प्रकाश यायला सुरू होतो आणि संध्याकाळी तो मावळतो वगैरे हे आपण पाहतो. मग ह्याची सुद्धा जाणीव होणं गरजेचं आहे ना, की सकाळ झाली, संध्याकाळ झाली वगैरे. तर हा ब्रह्म हा टप्पा असतो. हां, की दुपारी ऊन जास्त असतं वगैरे. तर ही थोडी-थोडी जाणीव तुम्ही जोडता, हां बाबा वेळेत येतो, आपल्याला किती मदत करतो. हे सगळा हा ब्रह्म टप्पा. मग तुम्ही एखाद दिवशी उठलात, आकाशाकडे खाली गेलात आणि असं वर वगैरे पूर्वेकडे बघितलात. हां, तर हा सूर्य इथे आहे का? तुम्हाला जरासं कळलं, तुमच्या आई-बाबांनी सांगितलं किंवा तुम्ही वाचन केलंत आणि तुम्हाला कळलं, की हा असा पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे मावळतो. मग त्या उत्तरायण असतं, दक्षिणायन असतं वगैरे असं सगळं थोडं-थोडं कळलं. तर हा परमात्मा टप्पा. पण आणि तुम्ही जोडलेले राहिलात आणि पुढे-पुढे अभ्यास केलात. मग तुम्हाला आणि शास्त्रीय गहिरी माहिती मिळवली, की हा सूर्य ॲक्चुअली ग्रह आहे आपल्याला नाही म्हणजे हा सुलोक म्हणतात. पण तो सूर्यलोक आहे. आपल्याला जो दिसतो तो.
मग तिथे एक सूर्य देवता आहे, म्हणजे त्यांचे राजा पण आहेत, सूर्यलोकाचे एक राजा आहेत. हा, त्यांचा रथ आहे. आणि ते सूर्य देवता मग त्यांनी दाखवलंय बघा, की आहे तुम्ही शास्त्र उघडून आणि अभ्यास करून अजून माहिती मिळवली, की असे असे एक सूर्यलोकाचे एक सूर्य जे म्हणजे सूर्य देवता हे एक पद आहे. राजा म्हणून प्रत्येक वेळेस कोणतरी नवीन तिथे असतं. आणि अरुण हा त्यांचा सारथी असतो. त्यांचा रथ हा असा असतो. आणि बरीच तुम्ही माहिती मिळवली. हां, तर ह्याला म्हणायचं भगवान. हां, मग आता तुमच्या ज्ञानामध्ये फरक पडलाय, की तुम्ही नुसतं असं म्हणत नाहीये, की हां, सकाळी मला प्रकाश दिसतो आणि वाढत जातो आणि संध्याकाळी मावळतो, मग अंधार होते. नाही, हा टप्पा ब्रह्म. जेव्हा तुम्ही अजून जोडले गेलात, तेव्हा तुम्हाला क्लिअर बऱ्याच गोष्टी झाल्या सूर्यदेवतेविषयी आणि तुम्ही त्या सूर्यदेवतेशी जोडला गेला. तर हे ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे असतात. जसं भक्तीमध्ये राहाल, तसं ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे टप्पे आपण कनेक्ट होत जातो. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आता भगवान कोणाला म्हणायचं? तर पराशर मुनींनी ना एक व्याख्या केलेली आहे. भगवान असा शब्द आहे. भगवान. भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे युक्त. जो ह्या षड ऐश्वर्य म्हणतात त्याला. ह्या 6 ऐश्वर्यानी पूर्ण युक्त आहे ना, त्याला म्हणायचं भगवान अशी व्याख्या आहे. मग आता ही ती 6 ऐश्वर्य आहेत. सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. मग आता ना आपण पाहूया ह्याच्यामध्ये कोण बसतं आणि इथे ना हे कसं हवंय तर सगळ्या अ, अनंत ब्रह्मांडांमध्ये मिळून हवंय हे सगळं. हं. आता सौंदर्य. तर सौंदर्याचं वर्णन तुम्ही कृष्णांचं ऐकलेलं आहे, की ते लहानपणी त्यांची यशोदा मैया त्यांना तयार करून सोडायची. घरातनं बाहेर आले, की ते फिरायला लागले, की ब्रजभूमीतले त्यांचे सगळे गोकुळातले सगळे त्यांच्याकडे बघत राहायचे. हे स्थिर झाल्यासारखे असे आपण स्टॅच्यू करतो ना, तसे स्टॅच्यू होऊन त्यांच्याकडे पाहत राहायचे. एवढे अप्रतिम सौंदर्य. आणि अगदी गाईचं दूध पीत असलं ना वासरू, तर ते त्या गाय पण आणि वासरू पण दूध प्यायचं थांबवून कृष्णांकडे पाहायचे. इतकं अप्रतिम सौंदर्य आणि त्यांचं नावच आहे मनमोहन. अ, हां, तीच सांगते माताजी. तर आहे ना, पहिलं सौंदर्य आहे किंवा रामांचं बघा ना, राम पण किती अद्भुत सौंदर्य. ते खरदूषण म्हणत असतात ना त्यांच्या त्या युद्धात, की ह्या दोघांना मारूया नको. आपण त्यापेक्षा ह्यांना पकडूया आणि पिंजऱ्यात राजवाड्यात ठेवूया आपल्यात. किती छान तरुण आहेत हे. हां, तर असं अप्रतिम सौंदर्य. त्यांचं नावच आहे मनमोहन. आणि मोहिनी रूप घेतलेलं तेव्हा सगळे देवता पण हे झाले होते त्यांच्यावर आकर्षित. इतकं अप्रतिम सौंदर्य. मग त्याच्यानंतर श्रीमंत. तर ही जे श्रीमंत आहे ना, आपण श्रीमंत अ, जिल्ह्यात पाहू, देशात बघू किंवा जगातले श्रीमंत व्यक्ती. तर ही जी अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे आता तुम्हाला पण 8व्या अध्यायात वगैरे ते बघू. ही सगळी ब्रह्मांड आहेत ना, ही मुळातच त्यांच्यामधून उत्पन्न होत असतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रीमंत कोण असणार? मग प्रसिद्ध. तर त्यांची प्रसिद्धी जी आहे आणि तुम्ही बघा हां, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोण बसतं असं वाटतं. तर आता कृष्णांची प्रसिद्धी जी आहे ती फक्त आपल्या पृथ्वीवर आहे वगैरे असं नाही. इथे जे म्हणून लोकं आहेत त्या सगळ्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. पुन्हा अशी कितीतरी ब्रह्मांड असतात. त्या प्रत्येक ब्रह्मांडांमध्ये प्रसिद्ध आहेत ते. ते सामर्थ्य. तर आता तुम्ही बघितलात, की आपण जेव्हा बाळकृष्णाच्या लीला बघतो, अगदी 4-5 दिवसाची असताना पूतना आली, तर त्या बाळाने तिला मारून टाकलं होतं. तर अद्भुत सामर्थ्य आहे. मग ते खरदूषणचंच युद्ध बघा. राम एका बाजूला होते, राम लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला खरदूषण म्हणजे काय असे एरेगेरे नव्हते. रावणाचे भाऊच होते आणि चांगलं भरपूर सैन्य घेऊन आलेले. तरी सगळ्या सैन्याला हे हरवून टाकलं. हं. तर असं अद्भुत सामर्थ्य. मग त्याच्यानंतर ज्ञान. आता जेव्हा ज्ञानाविषयी आपण कधी पण चर्चा करतो ना, मग हे ज्ञान आलं कुठून, आलं कुठून? तर आपण मागोवा घेत गेलो, तर आपण वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. हां, मग 15व्या अध्यायात कृष्णानीच सांगितलेलं आहे, की वेदांचे निर्माते, ज्ञाते आणि संकलक सगळं जे कोण आहेत ते भगवंत आहेत. भगवंतांपासून वेद उगम पावलेले आहेत आणि भगवंतानीच वेदांचं ज्ञान ब्रह्मांना दिलेलं आहे.
मग त्याच्यानंतर संन्यास. हा, आता तुम्ही ना सगळे गुण थोडेफार सगळ्यांच्यात असतील. हा, एवढे पूर्ण रूपात भगवंता म्हणजे कृष्णांकडे आहेत. राम, कृष्ण, विष्णू, त्यांच्याकडे आहेत. पण आपल्या तुम्ही विचार करा, ही जी आता आपण 5 सौंदर्य बघितली ना, ऐश्वर्य, सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य आणि ज्ञान. यातलं काही प्रमाणात 1-2 गोष्टी जरी आपल्याकडे आल्या, तरी आपल्यामध्ये किती अहंकार येतो. हां, तर भगवंतांचं 6वं ऐश्वर्य काय आहे बघा इथे, संन्यास किंवा वैराग्य. ओके. वैराग्य आहे भगवंतांकडे. हे सगळं पूर्ण रूपात आहे त्यांच्याकडे. हां, ही 5ही ऐश्वर्य. तरीही भगवंतांना त्या कशाचाच मोह नाहीये. त्यांच्याकडे परमवैराग्य आहे. साधन नाही, परमवैराग्य. म्हणजे बघा, बालपण म्हणजे जन्म झाल्या-झाल्या कृष्णांना गोकुळामध्ये जावं लागलं. आई-वडिलांना सोडलं, गोकुळामध्ये गेले. गोकुळातनं कंसाला वगैरे मारणं खूप पृथ्वीला भार होत होता ह्या असुरांचा. हां, आणि खूप वाढली होती त्यांची संख्या. त्यामुळे पुन्हा मथुरेमध्ये येऊन कंसाला मारणं गरजेचं होतं. त्यासाठी गोकुळात खूप कमी वर्ष राहिले. आपलं सगळे बालपणातले सोबती, आपले आई-वडील सगळ्यांना सोडून इकडे मथुरेत आले. मग मथुरेतून द्वारका. आणि मुख्य म्हणजे ह्या कशाचाच मोह नव्हता. द्वारकेचे राजे पण बनले नाहीत. उग्रसेनांना केलं होतं. राम बघा, दुसऱ्या दिवशी कळणार होतं काय होतं, काय असतो तो, राज्याभिषेक होणार होता. अयोध्येचे राजा होणार होते. तरी पण सकाळी उठलं, आदल्या दिवशी रात्री हे माहित होतं. सकाळी उठल्यावर कळलं की वनात वनवासासाठी जायला हवं. तर त्याच उत्साहाने निघून गेले. ना कोणाला टोचून बोलले, ना कोणाला जबाबदार धरलं. तर असं परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. तर आलं लक्षात? म्हणून भगवान कोण आहेत? तर कृष्ण. ह्यांना भगवान म्हटलं जातं. हां, ती पदवी त्यांच्यासाठी आहे. लक्षात ठेवा, भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे युक्त. ह्या 6 ऐश्वर्यानी पूर्ण युक्त जे आहेत ते भगवान. ओके. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मोठा अध्याय आहे हा जरासा. हं. आता ना अर्जुनाने काय केलं बघा. आधी आपण पण हे करायचं, की अवघड वेळ आली आहे, कठीण प्रसंग आलाय, आपण कशात तरी अडकतोय, बाहेर नाही पडू शकत आहे. तर अशा वेळेस स्वतः विचार करा, आपला प्रॉब्लेम शोधा आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. गुरूंना शरण जा. तुम्हाला छोटी-छोटी उदाहरणं घ्या. तुम्ही अभ्यास करताय, स्टुडंट आहात तुम्ही, एखादा विषय टफ जातोय, तर थांबा. ते कुठले चॅप्टर टफ जातायत किंवा मला हा सब्जेक्टच जातोय, तर तो शोधा. हा इथे मला प्रॉब्लेम आहे. तर त्याच्याविषयीचं जरासं कोचिंग घ्या, आणि त्याच्यावर थोडेसे जास्त एफर्ट्स घ्या आणि मार्गदर्शन घ्या. हां, अर्जुनाने काय केलं? म्हणजे भगवंतांचं मार्गदर्शन घेतलं. तसं तुम्ही पण कुणाचं तरी आपल्या आई-वडिलांशी बोला आणि प्रश्न सोडवायचा, त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करा. ओके. हा, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आणि इथे कृष्णांचे काही गुण आपल्याला शिकण्यासारखे आहेत हां. आता पण लक्षात ठेवायचं. एकतर कृष्ण बोल म्हटल्याशिवाय त्यांना अर्जुन आता शरणागत होतो ह्या श्लोकात 2.7 मध्ये. आणि मार्गदर्शन करा म्हणून सांगतो. तोपर्यंत कृष्ण काहीही बोललेले नाहीत. आत्ताच आपण बघितलं की ते भगवान आहेत. ते गुरु असतात ना, एक असे असतात. उठसूट आपण दुसऱ्यांना ज्ञान वाटायचं नसतं. तर दुसरा मार्गदर्शन मागू दे, मग तुम्ही द्या. हां, तर भगवंत जेव्हा तो शरणागत आला, तेव्हा बोलायला लागले. तोपर्यंत भगवंत सुद्धा बोलले नाहीत. हं. आणि दुसरी गोष्ट, की कृष्णाने आता तुम्ही ह्या अध्यायात पहा, अर्जुनाला असं नाही म्हटले, की अर्जुना तू असा शेजारी युद्धभूमीच्या साईडला जाऊन बस. तुझ्या वाटणीचं युद्ध मी करतो. असं कुठेही कृष्ण त्याला म्हटले नाहीत. त्यांनी त्याला ज्ञान दिलं. तर एक गुरु हे असे असतात. तुमच्या वाटणीची युद्ध ही तुम्हालाच लढावी लागणार. ते तुम्हाला मार्ग दाखवणार. हां. ओके, माताजी 2.7 वाचा. आता योजना माताजी नसणार. आहे मी माताजी, आज वर्ग नाहीये L3चा. आहात काय? हां, वाचा, वाचा. कार्पण्य दोषोपहत स्वभाव
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनस्थिती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. हा, तर हा तो 2.7 श्लोक की जिथून गीता सुरू होते. ह्याच्या आधीचे श्लोक तुम्ही थोडे वाचा की अर्जुनाची अवस्था काय झालीये. अर्जुन एक क्षत्रिय होता, योद्धा होता, ज्यांच्या हातातून शस्त्र, क्षत्रिय स्वतःच शस्त्राचा त्याग कधीही करत नव्हते म्हणजे त्या काळी. तर अर्जुनाच्या हातातून त्याचं धनुष्य निसटून पडत होता. ह्या लेवल पर्यंत अर्जुन असा हे झाला होता. आपण म्हणतो ना, गलित गलित गात्र झाला, गळल्यासारखा झाला होता. हो का? थांबा 1 मिनिट, आवाज कमी येतोय. आवाज काढते म्हणजे येणार व्यवस्थित. आता येईल आवाज. तर आहे ना, एवढा अर्जुन असा गलित गात्र झाला होता. तर त्याने काय केलं की स्वतः स्वतःची मदत करायला हवी. त्याने एकतर आपल्या दुःखाची कारणं शोधली आणि तो भगवंतांना शरण गेला. मग आपण पण जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. हा, मग आता ना ह्या श्लोकामध्ये लक्षात ठेवा की तो मान्य करतोय कार्पण्य दोष, की मी माझ्या दुर्बलतेमुळे माझ्या कर्तव्य करण्यामध्ये मी गोंधळलोय, मी निर्णय नाही घेऊ शकत आहे, त्यामुळे माझी मनःशांती नष्ट झालीये. जेव्हा तुमचं मन शांत नसतं ना, बुद्धी स्थिर नसते, तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकत. हा, ते पण त्याला माहित आहे. तो सांगतोय बघा की माझी मनःशांती नष्ट झाली आहे. शांतपणे आपण योग्य निर्णय घेत असतो. हा, अचूक निर्णय घेण्यासाठी तुमचं डोकं नेहमी शांत हवं. मग त्याच्यानंतर अशा स्थितीत माताजी श्लोक नंतर आपण आता हे करूया. मग अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. आता ना, इथे शरणागत कसं व्हायचं असतं त्याचं हे अर्जुनाने उदाहरण घालून दिलंय. तो काय म्हणतो बघा, निश्चितपणे श्रेयस्कर काय आहे ते सांगा. असा म्हणाला नाहीये तो की मला युद्ध करायचं नाहीये, कृष्णा मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला युद्ध न करायचा उपाय सांगा, मी कुठला मंत्र जप करू की मी युद्ध नाही केलं तरी चालेल, असं त्याने विचारलं नाही. ही शरणागत व्हायची पद्धत आहे. तो काय म्हणाला की माझ्यासाठी निश्चितपणे श्रेयस्कर काय आहे सांगा. एक गोष्ट असते श्रेया, दुसरी असते प्रेया. जे श्रेयस्कर आहे ते तुमच्यासाठी आता कदाचित तुम्हाला बरं पण वाटणार नाही, त्रास होईल, पण ते अंतिम हितकारक असणार. हा, आणि प्रिय म्हणजे काय, जे तुम्हाला आवडतंय, माझ्या मनाला आवडतंय मी केलं. म्हणजे आता लहान मुलाला आपण जेव्हा पहिल्यांदा बालवाडीत नेऊन सोडतो तेव्हा लहानच्या 4 वर्षाच्या वगैरे मुलाला माताजी आवाज कमी येतोय. नाही, बरोबर आहे. हरे व्यवस्थित कृष्ण येतोय. व्यवस्थित आहे. आहे ना, मग ज्यांना कमी येतोय त्यांनी जर असं परत लिव्ह होऊन परत जॉईन करा. हा, ओके. तर आहे ना, आपण लहान मुलांना जेव्हा बालवाडीत वगैरे सोडतो मग आई वडिलांपासून वेगळं होणं, दुसऱ्या छोट्याशा म्हणजे दुसऱ्यांबरोबर अर्धा दिवस राहणं, आपलं आपण जेवणं, हे कुठल्या मुलाला, छोट्या मुलाला बरं वाटत नाही, रडतात वगैरे. पण आई वडिलांना माहित असतं की हे त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे, तो शिकायला हवा. हा, अशिक्षित राहून तर चालणार नाही, त्यामुळे आता त्याला त्रास वाटेल पण त्याच्यासाठी ते चांगलं आहे. आणि त्याला नाही, त्याला आता आवडतंय म्हणून आई वडिलांनी नाही त्याला शाळेत नेऊन सोडलं तर कदाचित ते प्रेया आहे, प्रिय आहे त्याला, पण त्याच्यासाठी हितकारक नाहीये. त्यामुळे तो काय सांगतोय बघा की सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारतोय. तर ही शरणागत व्हायची कृष्णांना पद्धत आहे की तुम्ही कृष्णांना हे सांगायला हवं, भगवंता मला अशी अशी अडचण आहे आणि तुम्ही माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करा. हा, ही शरणागत बुद्धी आहे, ना की मला हे हवंय आणि मला हे द्या, असं नाही. ओके. मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर त्याने सांगितलं की मी शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलोय.
हा, मग तेही त्याने डिक्लेअर केलं की मी आता आपल्यातलं नातं आता मैत्रीचं होतं, ते बदलून मी तुम्हाला गुरु मानलंय, मी तुमचा शिष्य झालोय आणि तुम्हाला शरण आलोय आणि मला मार्गदर्शन करा. ही शरणागत व्हायची पद्धत आहे. ओके. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. वाचा. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तुझे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जिवंतांविषयी तसेच मृतांविषयीही शोक करत नाहीत. हरे कृष्ण. हा, आता इथे बघा, हा तो आला शरणागत, सगळं तर सांगितलंय, पण कृष्ण त्याला म्हणाले का की बाबा तू युद्ध करू नको, मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो, तसं नाही म्हणाले. त्यांनी काय केलं, त्याला ज्ञानरूपी नौका दिली की हा भवसागर तो पार करू शकेल. हा, तर गुरु हे आपल्याला ज्ञान देणार, ती वापरून युद्ध ही आपल्या जीवनातली प्रत्येकाची वेगवेगळी असणार, ती ज्याची त्याने लढावी लागणार. हा, इथे कृष्ण म्हणाले का बाबा अर्जुना मी करतो तुझ्या वाटणीचं युद्ध, नाही. आधी मुख्य काय म्हणतायत बघा, की तो ही जी पंडिताप्रमाणे बडबड करतोयस, म्हणजे कारण जी देतोयस, अर्जुन फक्त कारण देतोय का, तर त्याला युद्ध नाही करायचं. तर ही जी तू कारण देतोयस ना, त्यामध्ये जे शोक म्हणजे शोक करण्यासारखं नाहीये, त्याविषयी शोक करतोयस. म्हणजे ही जी 5 कारणं अर्जुनाने सांगितली आहेत, ती कृष्णांना दुःखाची कारणच वाटत नाहीयेत. कारण कृष्णांचं म्हणणं आहे, की मनुष्य जीवनाची 4च खरी दुःख आहेत. बाकी ही तुझी अज्ञानामुळे आलेली आहेत. हां, कुठली 4 दुःख आहेत? आता ही कंटिन्यू आपण गीता शिकताना ह्या दुःखांशी आपला संबंध येणार. हं, तर मनुष्य जीवनाची खरी दुःख 4च आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्म म्हणजे आईच्या पोटात जेव्हा कुठलाही गर्भ असतो, तो वेटोळ्या अवस्थेत छोट्याशा जागेत असतो. मग ते त्रासदायक असतं त्या गर्भासाठी. मग त्याच्यानंतर मृत्यू, की कधी ना कधीतरी हे सगळं सोडून जायचंय. जरा म्हणजे कुठलं पण आजारपण. आजारपण आलं की थोडा त्रास हा सहन करावा लागतो, कुठल्याही प्रकारचं असू दे. हां, आणि नाही सॉरी, जरा म्हणजे म्हातारपण. व्याधी म्हणजे आजारपण, हां. आणि ते सहन करावी लागतात. आणि जरा म्हणजे म्हातारपण, की जेव्हा शरीर तुमचं थकतं, तेव्हा त्याच्याबरोबरचे शरीराचे येणारे प्रॉब्लेम म्हणजे थोडी विस्मरण होणं वगैरे हे सगळं येतच. त्यामुळे कृष्ण ह्या अर्जुनाच्या दुःखांना दुःखच मानत नाहीये. ते म्हणतायत, की जे शोक करण्यासारखं नाहीये ना, त्याच्याविषयी तू शोक करतोयस. ज्ञानी लोकं हे असे शोक करतच नाहीत. हं. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. तो जो म्हणाला ना, की मला दया येते, आनंद वाटत नाही. त्यातल्या करुणाचं हे उत्तर आहे. आत्म्याचं ज्ञान दिलंय कृष्णाने त्याला. हां, की जे शोक करण्यासारखं नाहीच आहे शरीर, त्याच्याविषयी तू शोक करतोयस. हे सगळं इथनं पुढे आत्म्याचं ज्ञान आहे. हां, आता तुम्हाला जर का आपण विचारलो की मी कोण आहे? तर तुम्ही काय म्हणणार? माझं नाव हे किंवा तुम्ही कोण आहात? तर तुम्ही जे आरशात दिसता तो हा मी आहे. असं आपण म्हणतो, हो की नाही? मग आता इथे त्यांनी गाडी दाखवली बघा. आपण घरात उभे आहोत आणि आपल्याला घरातून समोर रस्त्यावर वगैरे गाड्या जाताना दिसतायत. तर त्यातला ड्रायव्हर आपल्याला प्रत्येक वेळेस दिसत नाही. मग आपण असं म्हणू का, की ही गाडी विना ड्रायव्हरची चालली आहे? मला एका भक्तानी सांगितलेली, आता ऑटोमॅटिक कार आल्या आहेत, विना ड्रायव्हरच्या जातात. पण तरी पण मी त्यांना सांगितलेलं, की त्याला कुठे ना कुठे कोण ना कोणतरी कंट्रोल करत असतं. रिमोट कुणाच्या तर हातात असणार ना. कुठलीही गाडी आपली आपण कुठे सुटणार नाही. तिला कोणतरी प्रोग्राम तर करेल. पण इथे तुम्ही नॉर्मल गाडी घ्या. जी आपल्याला लांबून बघताना त्याच्यातला ड्रायव्हर दिसत नाही. आपल्याला काय दिसतंय गाडी चालली आहे. पण तिथे एक ड्रायव्हर असतो, जी ती गाडी चालवत असतो. हां, तसं हे जे आपलं शरीर आहे ना, आपल्याला आपल्या आरशात बघितल्यावर जे दिसतं, त्याच्या आत एक आत्मा आहे. ते आहे म्हणून ते शरीर आहे. हां, हा गीतेचा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही. मग कोण आहे मी? मग त्याची पुढची स्लाईड घ्या. तर मी आत्मा आहे. हां, ती वरची गाडी जी आहे ना, च्या आत एक ड्रायव्हर आहे. आपल्या ह्या शरीराच्या आत पण एक आत्मा आहे. तोपर्यंतच हे शरीर कामाचं आहे. आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये.
हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. हं? हे आपण हात लावू शकतो ना, हे शरीर. मग त्याच्या आत हृदयामध्ये आत्मा असतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि आत्म्याच्या शेजारी परमात्मा पण असतात. तर हा जो आत्मा आहे हा सच्चित आनंद आहे. सच्चिद आनंद, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. हां, तर आता तुम्ही एक क्षणासाठी विचार करा, की नाही मला आत्मा दिसत नाही, मी मानणार नाही. अरे असं कसं ना? आपण म्हणतो, की हा मृत्यू पावला, तो मृत्यू पावला. त्याचं शरीर असतं, त्याचं सगळं मालमत्ता किंवा जे काय आहे ते सगळं जिथल्या तिथे असतं. तरीही आपण म्हणतो गेला. तर कोण गेलं मग? तर त्याच्या शरीरातला आत्मा ते शरीर सोडून गेलेला असतो. त्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे आणि कृष्ण अर्जुनाला तेच सांगतायत, की "तू जे शोक करण्यासारखं नाही त्याच्याविषयी शोक करतोयस." हे सगळं आत्म्याविषयीचं ज्ञान आहे आता हां. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. बघूया आपण. हां, आता इथे सजीव आणि निर्जीव हे आपण क्लासिफिकेशन वर्गीकरण आपण सगळीजण शिकलेलो आहोत. बघा इकडेच्या बाजूला एक कुटुंब आहे, चिमणी आहे, माकड, डॉल्फिन आहेत, गाय आहे. तर हे सगळे सजीव आहेत. का आपण त्यांना सजीव म्हणतो? त्यांच्यामध्ये जीव आहे ना, जीवन आहे. मग तो आहे आत्मा. ओके. आणि इकडे म्हणजे आपण बघितले ना त्यांची त्यांची वाढ होते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात, प्रजनन करतात. ही लक्षणं आपण बघितली होती. मग कुठपर्यंत आहेत ही लक्षणं? जोपर्यंत त्यांच्यामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच शरीर आपलं चालत असतं. हां, आता इकडेच्या बाजूला पण वस्तू आहेत, सायकल, टेबल, पायमोजे वगैरे. तर ह्यांना आपण निर्जीव म्हणतो. त्यांच्यामध्ये जीवन नाहीये. मग हे जीवन असणं म्हणजे काय? तर आपल्यामध्ये आत्मा आहे. तो निघून गेला ना, तर आपलं पण शरीर हे इकडच्या ह्याच्यामध्ये येणार कॅटेगरीमध्ये. ओके. त्यामुळे आपण नुसतं शरीर नाहीये, आपण आत्मा आहे. हं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. पण आपण झालंय कसं माहितीये, आता ना इकडे हा आत्मा कुठं असतो? तर प्रत्येकाच्या हृदयात असतो हां. आणि त्याचा आकार पण सांगितलेला आहे. केसाच्या टोकाचं म्हणजे एक केस, त्याचं टोक घेतलं, तर त्याचे 10,000 भाग केले ना, तर एक भाग जितका होणार, तेवढं आपलं हे असतं, आत्मा असतो. आत्मा केवढा आहे? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग. हं. आणि हृदयात असतो. मग त्याची घ्या पुढची स्लाईड. हां, आता आपण कसे आहोत माहिती आहे? आपण आत्माकडे बिलकुल लक्ष देत नाही. आपण फक्त शरीराकडे म्हणजे शरीराला भूक लागली, शरीराला सजवणं ह्यामध्ये असतो. हं. म्हणजे आता इथे एक स्त्री दाखवली आहे बघा. तर त्यांचं लक्षच बघा कुठं आहे. पिंजऱ्याकडे बघतायत त्या आणि पिंजऱ्याला सोन्याचं करून घेतील, खडे वगैरे वेगवेगळे बसवतील, त्यालाच साफ करतायत. एक डस्टचा कण बसलेला चालत नाहीये. हां. आणि आतला जो पोपट आहे ना तो, त्याला काय हवंय, खाऊ पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, असं काही बघत नाहीये. त्याने मान पण टाकली आहे बघा, किती तो अगदी असा घायाळ झालाय. हां, तर हे आपण आहोत, की आपण फक्त ह्या वरच्या शरीराच्या मागे लागलेले आहोत. ओके. प्रत्यक्षात आपण कसे आहोत ते दिसतंय बघा, या बाजूला पोपट आहे एका पिंजऱ्याच्या आत. तसा हा शरीरामध्ये आपला आत्मा आहे. आणि आपण कधीतरी विचार करायला पाहिजे. आणि आत्मा आनंदी असला, तर आपण आनंदी मुळात असतो. तेव्हा वरच्या शरीराची फार काळजी घ्यावी लागणार नाही. तर आत्म्याचा खरा आनंद काय आहे मग? तर तो सच्चित आनंद आहे. भगवंतांचं नाव आहे सच्चिदानंद रूपानी. तर तो त्यांचा अंश आहे, त्यांच्यापासून आलेला आणि तो वाट बघत असतो, कधीतरी मी त्यांच्याकडे जाईन. त्यामुळे त्याला ना भगवंतांशी जोडलेलं राहायला आवडतं. हं. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. म्हणजे तुम्ही विचार कराल, की बाबा मग ह्या आत्म्याचा आनंद काय आहे? तर आत्म्याचा आनंद हा भगवंतांशी जोडलेलं राहणं आहे. हां, मग तुम्ही हरिनामाचा जप करायला हवा, कृष्णांशी जोडलेलं राहायला हवं. त्यांच्याविषयी ऐकलं, नाम घेतलं, की त्याला खूप आनंद होतो. कारण तो मगाशीच बघितलं ना, आत्मा हा सच्चित आनंद आहे. हां, तो भगवंतांचा अंश आहे. ओके. आता हे ना 2.13 आणि 14 हे श्लोकाचे नंबर तुम्ही लिहून ठेवा. हे श्लोक व्यवस्थित सगळ्यांनी वाचा, समजून घ्या आणि आपल्या घरातल्यांना पण समजून सांगा, तुमच्या मुलांना वगैरे. वाचा माताजी.
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनञ्जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हा, तर इथे ना भगवंतांनी मनुष्य शरीराचा प्रवास सांगितलेला आहे. आणि हा कुणालाही चुकलेला नाही. मी ह्या देशात राहतो, मी त्या देशात राहतो म्हणून माझ्या वाटणीला चाललं वगैरे असं काही नाही. मनुष्य शरीराचा किंवा इथे जे कोण सजीव आहेत त्या सगळ्यांचा हा प्रवास आहे. हा, की आपण पहिल्यांदा आईच्या गर्भातून बाहेर येतो, मग बाळ असतो, मग हळूहळू बाळ रांगतं, चालायला शिकतं, मग ते कुमार म्हणजे बालपण असतं, मग कुमार अवस्था असते, मग तारुण्य येतं, मग हळूहळू प्रौढपणाकडे झुकणार, मग प्रौढत्वाकडून म्हातारपणाकडे, आणि एक काळ असा येतो की आत्म्याला आपलं कपडे जसे जुने होतात, जीर्ण होतात, फाटायला लागतात, मग आपण वापरू नाही शकणार. तसा हा शरीर आत्मा वापरू नाही शकत, मग त्यामुळे त्याला त्या शरीराचा त्याग करावा लागतो आणि आपल्याच कर्मानुसार जे शरीर पुढचं आपल्यासाठी बनलं असणार तिकडे तो निघून जातो. हा, तर बालपण, तारुण्य आणि वार्धक्य हे प्रत्येकाच्या शरीराचे टप्पे आहेत. ओके, आता आपण म्हंटलो की मी लहानपणी खूप छान होते बाबा, मला तसंच बनायचं, आपण उलट जाऊ शकत नाही. ती जीवनाचा तो टप्पा आपण ओलांडला, हा आता पुढे जाणार. त्यामुळे हा प्रत्येकाच्या शरीराचा प्रवास आहे. आणि ती तुम्हाला दिसतं का तिथे आत्मा सेम दाखवलाय बघा, शरीरवरचं रूप बदलतंय, आत्मा सेम आहे प्रत्येकाचा. तर प्रत्येक शरीरामध्ये हा, तर कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू फक्त शरीर बघतोयस, माझे गुरु, माझे आजोबा असं नाहीये. तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर की प्रत्येकाच्या जीवनात हे टप्पे येणारच आहेत. ओके, कधी ना कधीतरी त्याला हे शरीर सोडावं हे लागणारच आहे. आणि अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही, की आपल्याला हे ज्ञान हवं, की जीवनाचं हे चक्रच आहे. ह्यामुळे आपण असं दुःखात बुडता नाही पाहिजे. हा, प्रत्येक जिथे जन्म आपण घेतो त्याच क्षणी आपला मृत्यू ठरलेला असतो आणि इथे अमर कोणच नसतं. शेवटी प्रत्येकाला एक दिवस हे सोडून जायचंय. हम्म. त्यामुळे जे ज्ञानी मनुष्य असतात ते ह्यामुळे गोंधळून जात नाहीत. ओके, तर हा मनुष्याचं जीवनाचं चक्र आहे, लक्षात ठेवा हे. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, इथे त्यांनी दाखवलंय बघा की आपला पहिल्यांदा जन्म होतो, हा, मग आपण हळूहळू मोठं मोठं होत हळूहळू वार्धक्याकडे निघून जातो आणि वृद्धापकाळामध्ये मृत्यू येतो आणि मग आत्मा तुमच्या ह्याच्याप्रमाणे पुढच्या शरीरात निघून जातो. तर हे प्रत्येकाच्या शरीरातली ही स्थित्यंतरं आहेत. ओके, हा बा त्याची पुढची स्लाइड. तर असा हा आपला जो आत्मा आहे ना, हा इथे दाखवलंय बघा. लहानपणी तुम्ही 3 चाकी सायकल आपण घ्यायचो, मग नंतर मोठं झाल्यावर 2 चाकी शिकलो, मग बाईक वगैरे, मग गाडी घेतली फोर व्हीलर. आता आपण म्हंटलो मी 3 चाकी अगदी बाकी सगळे वापरू शकाल, पण 3 चाकी सायकलवर बसतो, तर आपल्या जीवनाची ती फेज निघून गेली, आपण परत नाही बसू शकत होतं त्याच्यावर. तर हे प्रत्येकाच्या जीवनाचं हे चक्र आहे आणि आपण अशा चक्रांमुळे गोंधळून जायचं नाही. हा, हे एक सत्य आहे, हे आपल्याला मानावं लागणार. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग हा आपला आत्मा कधीपासून प्रवास प्रवास करतोय सांगा? 84 लाख योनी आहेत आणि 84 लाख मध्ये ना शेवटी तुमचं तेवढं पुण्य जमा झालं की तुम्ही मनुष्य शरीर मिळवू शकाल. म्हणजे बाकीचे एवढा सगळा प्रवास पुरा झाला की शेवटचा आपल्याला टप्पा हा मनुष्य शरीर मिळत असतो. म्हणजे पहिल्यांदा पाण्यातले एकपेशीय, मग पाण्यातले मासे वगैरे असं करत, मग जमिनीवर आणि पाण्यात राहणारे, मग सरपटणारे, मग पक्षी, मग 4 पायांचे, असे करत करत एवढा फिरून आपला आत्मा आलाय. त्यांनी प्रत्येक ठिकाणी आत्मा दाखवलाय बघा.
हा एवढं करून आपला आत्मा मनुष्य शरीर मिळवतो. त्यावेळेला कधी मनुष्य जन्मात असा विचार आपण करू नये की माझ्याकडे कायच नाहीये, असा कसा मी वगैरे नाही. जर का तुमच्याकडे मनुष्य शरीर आहे ना, हे पण एक खूप भाग्य आहे. रामानी पण रामायणात सांगितलेलं आहे की खूप प्रयत्नानंतर हे मनुष्य शरीर मिळतं आणि त्याचा योग्य वापर करायला हवा. कारण प्राणी ना, आता तुम्ही इथे गीता शिकण्यासाठी आला, आम्हीही आलो, तर ही जिज्ञासा प्राणी नाही करू शकत. मनुष्य शरीरामध्येच ही आपल्याला उच्च चेतना असते की मी कोण आहे, मी कुठून आलोय, ह्या माझा खरा आनंद कशात आहे, हे मला बघायचंय. तर हे सगळं आपण जिज्ञासा करू शकतो, प्राणी नाही करू शकत. त्यामुळे मनुष्य जन्म आहे हेच खूप आपल्याकडे काहीतरी आहे आणि त्याचा योग्य उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे, की आत्म्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी. त्याचा खरा आनंद आता म्हटलं ना, भगवंतांशी जोडलं जाण्यामध्ये आहे. कारण तो ना वाट बघत असतो एवढ्या सगळ्या जन्म फिरताना, की कधीतरी मनुष्य जन्म मिळेल आणि मनुष्य शरीराचा उपयोग मी कृष्ण म्हणजे भक्तीसाठी करेन आणि माझ्या खऱ्या त्यांच्या धामात परत जाईन. तिकडनं आलाय तो. हं. इथे थोडंसं हे पद्मपुराणाप्रमाणे वर्गीकरण आहे 84 लाखचं. बघा. वाचा माताजी. पद्मपुराण. पद्मपुराणाप्रमाणे जीवाच्या 84 लक्ष प्रजाती आहेत. 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे प्राणी, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक सरपटणारे जीव, 20 लाख प्रकारचे वृक्ष वेली, 9 लाख प्रकारचे जलचर. हरे कृष्ण. हां, तर एवढे प्रवास करून मग आपल्याला मनुष्य शरीर मिळतं. त्यामुळे ते पण अनमोल आहे आणि आपण ना विचार करू शकतो ना, की प्राणी आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? कसं आहे ना, असं नका समजू, की आपणच आपल्या मुलांना खूप सुख देतोय वगैरे. तीही त्यांच्या मुलांना अतिशय प्रेमाने, काळजीपूर्वक वाढवतात आणि इव्हन असं त्यांना शिकवावं पण लागत नाही, की तू चिमणी आहेस, चिमणीसारखं वाग. ते व्यवस्थित शिकवतात. आता आपल्यालाच माणसासारखं वागायला शिकवायला लागत आहे सध्या. हां, तर फरक काय आहे सांगा? हे बघा म्हणजे अ, आपण अन्न मिळवतो, खातो, ती पण खातात. हं. आपण झोपतो वगैरे, ती पण विश्रांती वगैरे घेतात. आपण प्रजोत्पादन करतो, ती पण करतात. भीती वाटणं वगैरे भावभावना त्यांना पण असतात, आपल्याला पण असतात. ओके. मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे? असं नकाच समजू, की उलट ते त्यांना प्रकृतीशी जोडलेले असतात. एक मांजर मांजरासारखंच वागतं, एक वाघ वाघासारखाच वागतो. ते दुसऱ्यांच्या वाटणीचं ओरबडून खात वगैरे नाहीत. शाकाहारी शाकाहारीच खातात, मांसाहारी मांसाहारीच खातात आणि ते प्रकृतीचे नियम पण पाळत असतात. मग फरक काय आहे? मुलं पण त्यांची ती व्यवस्थित पिल्लं मोठी करतात, छान सगळं करतात. फरक एकच आहे, की ती जिज्ञासा करू शकत नाहीत. तो जो प्रगत मेंदूची गरज आहे ना, ती आपल्यामध्ये आहे आणि आपण जिज्ञासा करायला हवी. नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात मग काय फरक राहणार नाही, जर का मनुष्य जन्म घेऊन आपण जिज्ञासा करत नसलो. हं. ओके, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. वाचा. मात्रा वाचा पुढचे. स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन भांड करण्यास भरून शिकले ठेवलेस तू पाहिजे. तिने शोभा. हरे कृष्ण. शोभा, माताजी म्यूट करा. शोभा, कोण बोलतंय बघा जरा. शोभा. हरे कृष्ण, सगळ्यांनी चेक करा. आपल्याला स्वतःला म्यूट ठेवा सगळ्यांनी. माताजी, ही ट्रान्सलेशन परत एकदा वाचा. महत्वाचा श्लोक आहे तो.
हे कौंतेया, तात्पुरता उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण. तर इथे हा श्लोक हा पण 2.13 आणि हा 14वा लक्षात ठेवा. इथे कृष्ण हे एकाच झाडाचा फोटो आहे बघा, वेगवेगळ्या ऋतूमधला. हा, तर कृष्ण इथे काय सांगतायत, ही जी आपण सुख दुःख असतात ना, ही कायम राहणार नाहीत. ही ऋतूंच्या, उन्हाळा आणि हिवाळा ऋतू कसे येत असतात जात असतात एका पाठोपाठ, तसे ह्या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी जीवनात सुख आणि दुःख ही येऊन जाऊन असणार. हा, असं कोणच असं नसतं की ज्याच्या जीवनात कधी बाबा दुःख आलंच नाही किंवा सुखही आलं नाही, तसं नाही. कृष्णाने हा इथे एक सिद्धांत सांगितलेला आहे की प्रत्येकाच्या जीवनात ती येऊन जाऊन असणार, जसे ऋतू येऊन जाऊन असतात तसं. तर आपण आहे ना, भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांच्या जाणीवापासून, म्हणजे आपण त्यांच्याकडे खूप लक्ष देतो, त्यांच्यात अडकून पडतो, त्यामुळे आपल्याला ती खूप जाणवतात. तर आहे ना, ही जस्ट आपण काय करायला हवं बघा, उपाय पण सांगितलाय, मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हा, आपण स्वतःला ना लक्षात ठेवायला हवं की हा, सुख आणि दुःख हा इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. हा, हा जीवनाचा एक भाग आहे आणि ती येऊन जाऊन असणार, ती सहन करायला शिकायला हवं. खूप त्यात मी दुःखात बुडालो, वर उठू नाही शकलो असं नाही. ती सहन करा, त्यात मग पुढं अर्जुनाने केलं तसं करा, की त्यातनं बाहेर पडायचा मार्ग शोधा. आलंय ठीक आहे, तर त्यातनं आता मी बाहेर कसा पडू हे पहा. सुख आली असली तरी त्याचा आनंद घ्या, सुखामध्ये दुसऱ्यांना त्रास वगैरे देऊ नका. ओके, तर लक्षात ठेवा की सुख आणि दुःख ही ऋतूंप्रमाणे येऊन जाऊन असणार आणि आपण ती सहन करायला शिकायला हवं आणि त्यातनं बाहेर पडायला. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. वाचा मग. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. हा ना, आहे भगवंत आत्म्याचं ज्ञान देत आहेत अर्जुनाला. वाईट वाटते की आपले आजोबा वगैरे यांना मी कसा, दया येते, मी नाही करणार हे युद्ध. तर कृष्ण काय सांगतायत की शरीर, आता मगाशी बघितलं की मुळात आपण शरीर नाही, आत्मा आहे, आणि म्हातारपणात तरी हे शरीर त्यांना कधीतरी सोडावंच लागणार आहे. हा, आणि तू आत्म्याच्या स्तरावरून विचार केला तर हे आत्म्याचे गुणधर्म आहेत बघा, की आत्मा हा सच्चित आनंद आहे, शाश्वत आहे तो. हा, त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाहीये. पुन्हा तो अजन्मा, सनातन, नित्य आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. त्यांची जी गती असणार त्याप्रमाणे त्यांना पुढची गती मिळेल. तू त्यांच्या आत्म्याला मारू शकत नाहीस. ओके, हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. हा, आता आत्म्याला ना, हे त्याच्या मनुष्य जीवनाचं चक्रच आहे हे. काय होतं, वृद्धाप काळामध्ये शरीर जीर्ण होतं, त्या हातच्या हालचालींवर मर्यादा येतात वगैरे, मग ते कामाचं राहत नाही, त्यामुळे आत्मा त्याचा त्याग करतो आणि तुमच्याच कर्माप्रमाणे जे पुढचं शरीर असेल तिकडे निघून जातो. हा, आता इकडे एखाद्या, ते बघा तुम्ही, हे मूल चिखलात पडलं आणि खूपच खराब झालेत कपडे, मग तो ते कपडे बदलून दुसरे धुतलेले घालेल. हा, तसं आत्म्याला पण काय होतं, ठराविक ह्याच्यानंतर तो हे शरीर वापरू शकत नाही, त्याचे ते शरीरातले दिवस पूर्ण होतात.
मग त्याच्यानंतर त्याला ते बदलावं लागतं आणि नवीन शरीर घ्यावं लागतं. ओके. मग पुन्हा कुणाच्या तरी मातेच्या शरीरात गर्भ राहून मग पुन्हा पुढचा प्रवास सुरू. ओके. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. बघा हा, हे आत्म्याचे गुणधर्म आहेत. हा असा आहे आत्मा की त्याला कुठलंही शस्त्र अस्त्र त्याच्यावर चालत नाही. हा, अग्नीने तुम्ही त्याला जाळू नाही शकणार, वाऱ्याने सुकवू नाही शकत. हा, असा तो आत्मा आहे. ओके, अविनाशी आहे. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. अवाच्यवादांश्च बहून् विषदन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्य ततो दुःखतरन्नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे. हा, आता ना आनंद नाही वाटत आहे. एक असं समजा की अर्जुन म्हणतोय कृष्णांना की कृष्णा, माझ्या स्वकीयांच्या जाण्याचं मला दुःख होणार नाही का? हा, शेवटी आपण माणूस आहोत, आपल्याला भावभावना आहेत. आपल्या स्वकीयांच्या जाण्याचं नक्की दुःख होणार. कृष्ण काय सांगतायत? दुःख होणार. 2.14 मध्ये त्यांनी सांगितलं ना की तुझी ही माणसंही आपल्याला परत दिसणार नाहीत. ह्याचं दुःख होणार आपल्याला. जरी आत्म्याच्या स्तरावरून विचार केला तरी, पण तू ते सहन करायला शिक. हा, शेवटी कधी ना कधीतरी त्यांना हे शरीर सोडावंच लागणार आहे. ओके. आणि आता हा तो काय म्हणतो, आनंद वाटत नाही. म्हणतो ना दुसरं कारण की मला हे युद्ध करून आनंद नाही मिळणार. तर कृष्ण काय सांगतायत बघा, की तू हा, मला आनंद नाही वाटत, मी दया केली दुसऱ्यांवर की नको एवढा नरसंहार असं सांगून मी तू इथनं बाहेर पण पडशील तरी युद्ध व्हायचं तसं होणारच. कोणतरी जिंकेल, कोणतरी हरेल. पण जी कौरव आहेत, तो दुर्योधन, ही सगळी काय म्हणणार? असं म्हणणार का की आम्ही मृत्यू होईल आमचा, आम्ही हारू म्हणून अर्जुन आमच्यावर दया करून आम्हाला सोडलं आणि त्याने जिवंत वगैरे असं म्हणणार आहेत का? ती काय म्हणणार? अर्जुन घाबरला, अर्जुन रणांगण सोडून पळून गेला. कृष्ण त्याला बघा आठवण करून देत आहेत. हा, ते काय म्हणणार? ती तर युद्धाला तयारच आहेत ना. ते म्हणणार आम्ही नाही घाबरलो, अर्जुन घाबरला. आणि ते काय सांगतायत की हे जे असे उपहासात्मक बोलणं आहे ना, हे मृत्यूपेक्षा जास्त वाईट असणार आहे. तुला ते सहन होणार नाही. याहून अधिक दुःखकर असे काय असेल? असं उपहासात्मक बोलणं सहन नाही होणार तुला. हा, बघा त्याची पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आनंद नाही. आता पुढचं सांगतात बघा. हा, वाचा माताजी. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा हा, हा आनंद नाही म्हणतो ना, त्यात आता ते सांगतात की तुझा प्रॉब्लेम काय आहे इथे? तेव्हाच्या युद्धामध्ये 2 गोष्टी व्हायच्या. एक तर योद्धा मारला जायचा किंवा जिंकायचा. हा, मग जर का तू मृत्यू पावलास तर आपण जेव्हा आपलं कुठलंही तुमच्या वाटणीचं, आता इथे अर्जुन योद्धा आहे म्हणून तो युद्ध करतोय. तुमच्या वाटणीचं जे काय कर्तव्य आहे ते करताना जर का आपल्याला मृत्यू आला, कुठलंही कर्तव्य असू दे, तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. की तुम्ही, आणि गीता तुम्हाला कुठेच कर्तव्याच्या मार्गावरून बाजूला हो म्हणून सांगत नाही. कृष्ण कंटिन्यू सांगतात की तुमचं कर्तव्य तुम्ही करायला हवं. हा, मग इथे पण म्हणतायत उत्तिष्ठ, सारखं म्हणतात उठ आणि युद्ध कर. तर जेव्हा आपण आपलं कर्तव्य करताना मृत्यू पावलास तर तुला स्वर्ग प्राप्त होणार. हा, मग तिथली आनंद उपभोग. आणि जर का तू जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल, त्या साम्राज्याचा उपभोग घे. त्यामुळे म्हणजे तिथे दुःख कुठं आहे? दोन्ही बाजूला उठ आणि युद्ध कर म्हणतायत.
ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. आता तो काय म्हणाला होता, मला पाप का म्हणजे स्वकीयांच्या हत्येचं, गुरुहत्या, स्वकीयांच्या हत्या ह्याचं पाप मी माझ्या डोक्यावर का घेऊ? हा, वाचा माताजी. श्रीकृष्ण नेहा वाचा माताजी. वाचू का? ने नेहा क्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. हा, तर ह्या मार्गावर कुठलं पाप लागत नाही म्हणतात. कुठल्या कर्तव्याच्या. भगवंतांचं नी काय अर्जुनाने तिथं युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणाले ना, तू जर काही रणभूमी सोडून गेलास तर तुझी म्हणजे वाईट शब्दात तुझा अपमान करतील लोक. हे एक कारण. दुसरं, जेव्हा तुम्ही भगवंतांच्या भक्ती म्हणजे काय, भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा, तर भगवंतांच्या सेवेमध्ये तुम्ही जे काय करता ना त्याचं पाप लागत नाही. आणि इथं युद्ध अर्जुनासाठी केलं जात नाहीये, ते धर्मयुद्ध होतं. महाभारताचं युद्ध हे धर्मयुद्ध आहे. आणि ते धर्माच्या स्थापनेसाठी आहे, भगवंतांची इच्छा आहे म्हणून, की इथे अधर्माने वागाल तर तुमचा विनाश हा होणारच आहे हे सिद्ध करण्यासाठी. अर्जुनालाच हस्तिनापूर साम्राज्य मिळावं म्हणून हे युद्ध नाहीये. हा, त्यामुळे ही भगवंतांची इच्छा, त्यांची सेवा म्हणून होणारं युद्ध आहे. ते करताना तुला कुठलंही पाप लागणार नाही. आता बघा, बिभीषणाने रावणाला सोडलं आणि ते भगवंतांकडे आले, रामांकडे आले, म्हणून आपण कधीतरी बिभीषणांना म्हटलो का की ह्यांच्यामुळे रावणाचा मृत्यू झाला वगैरे, नाही तर हा भाऊ बघा कसं सोडून आलं. त्यांनी अधर्माची बाजू सोडली होती. तो बघत होते की हा रावण किती किती अन्याय करतोय, दुसऱ्याची पत्नी तुम्ही उचलून आणता. तर शास्त्रांप्रमाणे हे खूप चुकीचं आहे. त्याला मृत्यूदंडच आहे अशा गोष्टींना. त्यामुळे बिभीषण ते सगळं बघत होते आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला की ते सत्याकडे आले, सत्य धर्म ह्यांच्याकडे आले. आपण त्यामुळे त्यांना कधी दोष देत नाही. हनुमानाने रावणाची लंका जाळली, तर आपण म्हणतो का की हनुमान बघा कसे त्या सगळ्यांची विनाकारण त्यांना खर्च ती लंका जाळून आले, घर जाळून आले, तर नाही. ते ती पापाची लंका होती. हा, आणि त्यांनी ते सगळं भगवंतांच्या, प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये केलं होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये जे काय करता त्याचं पाप लागत नाही. ओके. हा, माता, आणि एक इथं ना स्वल्पम अल्पम, माताजी मागची स्लाइड घ्या. तिथे तो लाईन लक्षात ठेवा, ती ओळ. स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. ह्या भक्तीच्या मार्गावर किंवा तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर तुम्ही छोटीशी सुद्धा जे करता ना, ते तुमची मोठ्या भयापासून संरक्षण करतं. म्हणजे तुम्ही तुमच्या परीने करायचंय, सगळं तुमच्यावर टाकलेलं नाहीये. तुम्ही तुमचा वाटा उचलायचा आहे, छोटासा असला तरी. तर त्यामुळे तुमचं मोठ्या भयापासून रक्षण होतं. कुठल्या? तर अधोगती होत नाही. अधोगती म्हणजे काय असते, तर हे मनुष्य शरीर पुढचं शरीर मिळताना, म्हणजे हे सोडल्यावर, मृत्यू पावल्यावर पुढचं शरीर मनुष्याचं सुद्धा न मिळता प्राण्यांचं वगैरे मिळणं, ह्याला अधोगती म्हणतात. मग काय होतं, परत आपल्याला तो मगाशी बघितला तो प्रवास, आत्म्याला वाट बघत बसायला लागते, कधी मग मनुष्य शरीर मिळेल आणि मी जे भगवंतांशी जोडला जाईन. हा, त्यामुळे ह्या मार्गावर थोडं जरी तुम्ही जे कराल ते तुम्हाला मोठ्या भयापासून वाचवतं, अधोगतीच्या. बघूया पुढे त्याची उदाहरणं. माताजी वाचा. आणि पाप तर बिलकुल लागतच नाही. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य करायला हवी आणि भगवंतांची सेवा म्हणून करायला हवी. पुढची स्लाइड घ्या माताजी. इथे त्यांनी उदाहरणं दिली आहेत बघा. की राम सेतू बांधत होते ना, तेव्हा एक खारुताई होती बघा. ती म्हटली मी का एकटी बसू, मग ती पण तिला जमेल असा छोटूसा दगड उचलून जात असते. पण कसं होतं, पाय वगैरे पडेल म्हणून वानर म्हणत असतात बाजूला, बरोबर आहे ना, पाय वगैरे पडला तर. पण तिचे तर प्रयत्न राम बघत असतात आणि राम तिला उचलून घेतात, माहित आहे ना, मायेने पाठीवरून हात फिरवतात.
ते जटायू रावणाशी युद्ध केलं. त्यांनी त्यांच्या बाजूने सगळं सीतेला वाचवायचा प्रयत्न केला. तर जटायूंचे अंतिम संस्कार प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतः केले. हां. की ह्याच्यापेक्षा मोठी गती काय असणार, की रामानी स्वतः अंतिम संस्कार करणं. हं. आणि इकडे गजेंद्रची गोष्ट आहे. गोष्ट आपल्याला ही परत-परत येत राहणार तेव्हा बघू. गजेंद्रचा पाय मगरीने धरलेला असतो आणि पाण्यात त्याला ती भारी पडत असते. मगर पाण्यात भारी पडणारच ना. तर शेवटी तो सगळं सोडून देतो आणि मागच्या जन्मातलं आठवतं आणि तो भगवंतांची स्तुती गायला लागतो. एक कमळ सोंडेमध्ये घेतो आणि भगवंतांची आठवण करायला लागतो. तर भगवंत त्याला सोडवण्यासाठी येतात. त्या मगरीला मारतात आणि गजेंद्रला मुक्ती देतात. हां, त्यामुळे छोटीशी सेवा पण मौल्यवान असते आपल्यासाठी. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. म्हणजे इथं अर्जुना एवढा मोठा आपल्यावर जबाबदारी नाहीये. प्रत्येकाने स्वतःची कर्तव्य करायला हवी. आपल्या वाटणीची. हं. हा 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. पण घ्या इथे कृष्ण काय सांगतायत, स्वतःचं उदाहरण देतायत, की आपण करत म्हणजे फक्त तुम्ही करा असं सांगत नाहीत. ते स्वतःचं देतायत. वाचा माताजी. मी जर नियतकर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. हरे कृष्ण. बघा कृष्ण काय सांगतायत, की मीच म्हणजे हे सगळे आता पुढे आपल्याला कळणार, की कसं त्यांनी सगळे ग्रह वगैरे धारण केलेले आहेत. जर का मी एका क्षणासाठी सुद्धा माझं एक कर्तव्य केलं नाही, तर मीच सगळ्यांच्या विनाशासाठी कारणीभूत होईल. हां आणि इथे ते त्यांचं गोकुळात तो हे म्हणजे पाणी खूप पाऊस पाडत असतो इंद्र रागातनं. तर गोवर्धन लीला करून त्या सगळ्यांना ते वाचवतात. हां, तर भगवंत स्वतः स्वतःची कर्तव्य करतात, तर आपल्याला तर करायलाच हवी ना. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. थोडा मोठा श्लोक आहे. एक 15 मिनिटात होईल आपला. सॉरी अध्याय मोठा आहे जरा. हां, वाचा मग त्याची. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धियो व्यवसायिनां. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. हां, तर कृष्ण काय सांगतायत, की ही जे तू म्हणतोयस ना, तो काय म्हणतो, मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. असमंजसमध्ये आहे. तर कृष्ण सांगतायत, तू निर्णय घेऊ शकत नाहीस, कारण तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत. म्हणून तुझी स्थिर बुद्धी नाहीये. जर का तुझी बुद्धी स्थिर असती, तर तू योग्य निर्णय घेऊ शकला असतात. हां, मग आपल्या पण बुद्धीला फाटे फुटलेले असले, तर आपण योग्य निर्णय नाही घेऊ शकत. व्यवसायित्मका बुद्धी हवी म्हणजे स्थिर हवा तुम्ही भगवंतांप्रती. तर आता मग कृष्ण म्हणतो, अर्जुन म्हणतो, ठीक आहे, माझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, पण कृष्ण असं कोण आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे? मग आता आपण थोडीशी स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं बघूया हां. कृष्णाने सांगितलेली. वाचा माताजी. आणि हा तो अर्जुन आहे बघा, की जो स्वतःही तसा स्थिरच होता. द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता. हा माताजी पुढची स्लाईड घ्या. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हा आता बघूया तो विचारतोय, की बाबा सांग तरी मला कोण असतो स्थिर बुद्धीचा? हा मग त्याची पुढची स्लाईड घ्या बघूया आपण. ह्या श्लोकांमध्ये सांगितलंय बघा त्यांची लक्षणं, ते बोलतात कसे, कसे बसतात, चालतात कसे. हा ओके घ्या मग त्याची पुढची स्लाईड. वाचा. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा
केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर हे स्थितप्रज्ञ म्हणजे ज्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात, ना की ते इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे. इथे प्रल्हाद महाराजांचं चरित्र तुम्ही आठवा. लहानपणापासून भगवंतांची शुद्ध भक्ती केली. त्यांना म्हणायचं स्थितप्रज्ञ. ते पुढे तुम्हाला माहित आहे ना, प्रल्हादांनी राज्य पण सांभाळलं, सगळं केलं. पण तरी पण ते हे होते, इंद्रिय सुखांच्या मागे नव्हते, कर्तव्य म्हणून करत होते आणि भगवंतांशी जोडलेले होते. तर असे असतात स्थिरबुद्धी, स्थितप्रज्ञ मुनी, की जे आपल्या इच्छा पुरवण्यामध्ये नसतं, म्हणजे कर्तव्य करत असतात, कर्तव्यापासून कधी बाजूला होत नाहीत, पण त्याच्यामध्ये गुंतलेले नसतात. ते भगवंतांशी आत्म्यामध्येच संतुष्ट असतात. हं? हळूहळू आपल्याला कळेल, आपण पुढे पुढे गीता शिकू ना, तसं अजून हे गहिराईने. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तुम्ही प्रल्हाद, सुदामा ह्यांची उदाहरणं इथे आठवा. ते सगळे स्थितप्रज्ञ होते. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित न होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर जो कोण आहे ना, त्रिविध ताप, म्हणजे हेही आपण पुढे पुढे शिकू. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे तीन ताप असतात. ते बघू आपण. तर त्या 3 तापांमध्ये पण ते विचलित होत नाहीत, म्हणजे हा भगवंतांशी जोडलेले असतात. त्यातनं बाहेर अवश्य पडा, पण भगवंतांशी जोडलेले असतात. आणि सुख आलीत की पण इतका आनंद की दुसऱ्यांना काय पण बोल आणि कसंही वाग, असं नाही. दुःखांमध्ये पण स्थिर असतात, सुखांमध्ये पण स्थिर असतात असे. आणि वितराग, भय, क्रोध हा भगवंतांकडे जायचा मार्ग आहे. की आसक्ती, भय आणि क्रोध. आसक्ती म्हणजे काय? तर तुम्हाला म्हणजे तुम्ही इंद्रिय सुखांच्या खूप मागे असणे, कामनांच्या. तर आसक्ती, भय म्हणजे भीती, मृत्यू वगैरेच्या भीतीच्या पलीकडे असतात. त्यांना ते सगळं माहित असतं की कधी ना कधी ते येणारच आहे आणि ते भगवंतांशी पूर्ण जोडले गेलेले असतात. आणि क्रोध, म्हणजे राग, ह्याच्यापासून पण मुक्त असतात. अँगर, ह्या 3 आसक्ती, भय आणि क्रोध ह्याच्यापासून मुक्त झालेले असतात. त्यांना स्थिर मुनी म्हटलं जातं. माताजी घ्या पुढची स्लाइड. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. आता हे स्थितप्रज्ञ मुनी असतात ना, हे बघा, इंद्रिय विषय हे येणार. आता तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात, तर अशा एरियांमध्ये जावंच लागणार की जिथे व्यसनं चालतात, ड्रग्ज वगैरे असतात, जुगार चालतात. मग अशा वेळेस आपण तिथे बसायचं नसतं. तर तुम्ही जे कर्तव्य करायला गेलंय तिथे ते करून परत यायचं असतं. हे कासवाकडून आपल्याला शिकायचंय की इंद्रिय विषय दिसले ना, की तो आपली म्हणजे इंद्रिय विषय नाही, धोका दिसला शरीराला काहीतरी, की बघा कासव सगळं आतमध्ये ओढून घेतो आणि आपल्याला ते दगडासारखं कवचच दिसतं बघा त्याचं सगळं. हा तर स्थितप्रज्ञ मुनी हे असे असतात की इंद्रिय विषय आले की ते स्वतःला आवरतात, म्हणजे त्यांच्या इंद्रियांवर त्यांचा पूर्ण ताबा असतो. आणि ते पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थित असतात. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. म्हणजे आपण उलट वाहवत जायचं नसतं. आता ना, एक मिनिट माताजी, तुम्ही कासवाप्रमाणे नसाल तर इथे ना, बघा गीता किती गहिरं ज्ञान देते आपल्याला. इथे कृष्णाने अधःपतनाचे टप्पे सांगितलेत की तुम्ही योग्य वेळेस स्वतःच्या इंद्रियांना आवरायला हवं. नाही तर इथे अधःपतनाचे टप्पे सांगितलेत, काय होतं ते वाचा माताजी. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते
संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. हा, तर हे ना टप्पे दिलेत तुम्ही ना. हे बघा, इंद्रिय विषयांचे आता आधी एक लक्षात घ्या की इंद्रिय विषय कसे असतात. तुम्ही जेवढ्या इच्छा पूर्ण करत जाल तो एक यज्ञ असल्यासारखा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या समिधा आहुती देत जाणार तेवढा तो अग्नी प्रज्वलित होत जाणार. मग आपण बुद्धीचा वापर करायचा असतो. हा, मग आता हे टप्पे असतात की तुम्ही इंद्रिय विषयाचं चिंतन म्हणजे मनात तुम्ही त्याचा विचार करताय. त्याच वेळेस स्वतःच्या बुद्धीने आवरायला हवं की माझ्यासाठी हे योग्य आहे की नाही. हा, तिथं स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसलात तर हे टप्पे पुढचे बघा की मग तुम्ही त्याचा विचार करताय. मग त्याच्यामध्ये तुमची आसक्ती निर्माण होणार की मला ते हवंच आहे. मग त्याच्यानंतर त्याच्याविषयी कामना म्हणजे अनियंत्रित इच्छा निर्माण होणार. हा, मग त्याच्यानंतर आहे ना आपल्यामध्ये क्रोध म्हणजे तुमच्या कामना पूर्ण होत नाहीयेत. मग त्याचा परिणाम काय असतो, तुम्हाला क्रोध राग यायला सुरू होतो. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. पुढे एक हे पण आहे चार्ट, त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. हा, वाचा. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. हा, तर आता तुम्ही अशा टप्प्यावर आलाय की तुमच्या कामना पूर्ण होत नाहीत म्हणून क्रोध उत्पन्न होतोय. मग जेव्हा क्रोध उत्पन्न होतो ना त्यावेळी मनुष्य भ्रमित होतो म्हणजे काय की तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकत आहे. त्याच्या पुढचा असतो की करू की नाही करू हे कळत नाहीये. त्याच्या पुढचा टप्पा असतो बुद्धिनाश म्हणजे बुद्धी बाजूलाच आणि ते मिळवायसाठी मी काहीही करू शकतो अशा स्टेपला येतो. आणि मग त्याने काय सांगितलंय, बुद्धिनाश झाल्यावर जे काय तुम्ही पुढे वागता बुद्धी बाजूला ठेवून त्यामुळे मनुष्याचे भौतिक अंधकूपात पतन होते. शब्द काय आहे बघा, अंधकूपात, की जिथून आपल्याला वर येण्यासाठी म्हणजे काय असतं की तुमचं पतन होत जातं आणि त्याचे परिणाम स्वरूप मग मगाशी होतं तसं की पुढचा जन्म कदाचित मनुष्याचा पण नाही मिळाला तर आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या योनी आणि त्यातनं मग कधीच मनुष्य शरीर मिळेल आणि मग भगवंतांचा प्रवास. म्हणजे आत्मा जो आहे ना तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम मध्ये अडकून पडतो. हा, मग ते त्या अंधकूपात पतन होतं म्हणजे त्याच्यामध्ये. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. इथे एक चार्ट आहे. त्यामुळे सोपा उपाय काय आहे, तर तुम्ही हा जो पहिला टप्पा आहे बघा, अ, अ, आसक्ती. हा, सॉरी आसक्ती नव्हे, त्या इंद्रिय वस्तू तुम्हाला जेव्हा दिसल्यात त्याची इच्छा तयार झालीये त्याच वेळेस हा बाबा आज वाटतंय मला बाहेर जाऊन काहीतरी खावं, पण नाही ह्या आठवड्यात बाबा माझं बाहेर जाऊन खाणं खूप झालंय, पुन्हा कधीतरी बघू, आता नको. हे योग्य वेळेस तुम्ही, हे छोटं उदाहरण झालं, पण तुम्ही योग्य वेळेस बुद्धीचा वापर करायला हवा, नाहीतर मग त्याचे हे टप्पे आहेत. आणि किती ऍडव्हान्स नॉलेज आहे बघा हे गीतेचं. आसक्ती, वासना, क्रोध, भ्रम, स्मृतीचा भ्रमनिरास, बुद्धिनाश आणि पतन असे टप्पे आहेत. तर तुम्ही स्वतःची मदत करून स्वतःला थांबवायला हवं. आणि जे स्थितप्रज्ञ मुनी असतात ते इंद्रियांच्या हातात स्वतःला सोपवत नाहीत, त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात. हं? हा, त्याची पुढची स्लाइड घ्या. तिथं पण त्यांनी तो चार्ट दिलाय बघा. हा, हे असं होत जातं आपलं अधःपतन. हा, त्याची पुढची स्लाइड घ्या. ही पीडीएफ येते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुन्हा ह्या श्लोक्स आणि ह्या स्लाइड पाहू शकाल. हा, माता म्हणजे सकाळीच पाठवली असणार पीडीएफ ही, वाचा माता. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते.
हरे कृष्ण. हा, तर इथे स्थितप्रज्ञ मुनी म्हणजे आपले महाराष्ट्राला खूप थोर संत परंपरा आहे. त्या सगळ्या संतांना पहा, इथे प्रभुपाद स्वामींचं उदाहरण दिलंय. त्यांची इंद्रिय त्यांच्या पूर्ण ताब्यात असतात. जीवनभर त्यांनी प्रयत्न केला आपल्या गुरूंच्या दोन ज्या आज्ञा होत्या त्या पूर्ण करण्याचा. हा, इंद्रिय सुखांमध्ये वाहवत गेले नाहीत. तर स्थितप्रज्ञ मुनी हे कसे असतात, आसक्ती अनासक्ती ह्यातनं मुक्त, म्हणजे ते स्थिर असतात. हा, आणि त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात. आणि असाच मनुष्य भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. म्हणून मुद्दा सोडत नाहीयेत, म्हणून ते अर्जुनाला काय सांगतायत, तू पण ही जी तुझी दुःखाची कारणं सांगतोयस ना, की मी असमंजस निर्णय घेऊ शकत नाहीस, तू तुझी बुद्धी स्थिर ठेव, तू निर्णय घेऊ शकशील. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, एक मिनिट. हा, इथे 2.70 एक श्लोक आहे, तो तुम्ही सगळ्यांनी वाचा गीतेमधून. मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन वाचून दाखवते. समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो, त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो. अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. तर आता आपण हे जो चार्ट बघितला ना, ते श्लोक बघितले, आसक्ती, काम, तर आपण आहे ना समुद्राचं इथे उदाहरण घ्यायला हवं. इच्छांचे प्रवाह रूपी नद्या. हा, समुद्राला कशा असंख्य नद्या येऊन मिळत असतात, तशा आपल्याला पण वेगवेगळ्या इच्छा ह्या नद्यांप्रमाणे येऊन भेटणार. पण तुम्ही कधी ऐकलंय का, की पावसाळ्यात नद्यांना पूर आला आणि समुद्राने त्याची मर्यादा ओलांडली? असं कधी होत नाही. समुद्र त्याच्या भरती ओहोटीचे त्याचं जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणेच तो वागत असतो. पावसाळ्यात बाबा खूप पाणी येतंय म्हणून समुद्राने मर्यादा सोडली, असं कधीच होत नाही. तर आपण पण समुद्राकडून हे शिकायचंय, की इच्छारूपी नद्या आपल्याला पण भेटत राहणार. पण आपण बुद्धीचा वापर करून स्थिर राहायला शिकायला हवं. हं? तर आपला हा आजचा अध्याय झाला. जरा माफ करा, मोठाच अध्याय आहे हा. त्याला थोडा वेळ हा लागतोच. तर आपण अर्जुनाने 5 त्याची कारणं सांगितली होती. कृष्णाने 4 कारणांची उत्तरं दिलीत आणि स्थितप्रज्ञ मुनींचं त्यांना लक्षणं सांगितलीत. करुणा तर आत्म्याचं ज्ञान दिलं, की तू शरीरासाठी शोक करू नकोस, ते आज ना उद्या सोडायचंच आहे. त्याच्यानंतर आनंद नाही म्हणत होते. तर कृष्णाने काय सांगितलं, की स्वर्ग, मृत्यू पावलास तर स्वर्ग मिळेल, जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल, मग तुला कसला आनंद नाही. आणि पापी प्रतिक्रिया, तर तुम्ही जे भगवंतांच्या भक्तीमध्ये करताना त्याचं आपल्याला पाप लागत नाही. कर्तव्य म्हणतो आपली जी असतात. कसं आहे, हे युद्ध हे भगवंत काय म्हणाले, भगवंतांची इच्छा आहे, ते धर्मयुद्ध आहे. तुझी इच्छा आहे म्हणून ते युद्ध होत नाहीये. तू तुझं कर्तव्य कर, त्यात कुठलंही पाप लागणार नाही. मग असमंजस, मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. तर भगवंतांनी काय सांगितलं, तुझी बुद्धी स्थिर नाही, तिला पाटे फुटलेत म्हणून तू निर्णय घेऊ शकत नाहीस. हा, मग स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितली. आणि त्यांनी नंतर पारिवारिक परंपराचं उत्तर आपण उद्या बघू. ओके, तर आपला झालाय अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता. आपला वैष्णव प्रणाम मंत्र आधी घेते. हा,